राम राम. मी प्रकाश महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आपणा सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की माझं चॅनल आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करावं. 2 दिवस ज्या काही घटना घडल्या त्यातली प्रामुख्याने एक घटना अशी आहे की सोमवारी देशाच्या विविध राज्यामध्ये जे विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या हातून 2 जागा गेल्या. 2 जागा गेल्या असं म्हणता येत नाही. मध्य प्रदेशची दतियाची जागा ही मूळ काँग्रेसचीच होती. पण सर्वप्रथम असं आपण पाहू की जे भारतीय जनता पक्षाचे अखिल भारतीय अध्यक्ष आहेत त्यांची जी परंपरागत सीट आहे बांकापूर, श्री नवीन यांची, जे 95पासून तिथं निवडून येतात, तिथं प्रशांत किशोर यांचा दणदणीत विजय झाला. जुन्या काळी असं म्हटलं जायचं की काँग्रेसचा पराभव फक्त काँग्रेसच करू शकते. या अर्थ नीट घ्या वाक्याचा. म्हणजे एखाद्या काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव त्याच्या विरुद्ध उभं राहिलेला उमेदवार करू शकत नाही. तो कोण करतं? काँग्रेसच करू शकते. जसं म्हणतात ना, इतिहासाची पुनरावृत्ती होते, तसं या वाक्याची पुनरावृत्ती आता झालेली आहे. फक्त काँग्रेसच्या जागी भारतीय जनता पक्ष हा शब्द टाका. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा पराभव भारतीय जनता पक्षच करू शकतं. सर्वप्रथम एक गोष्ट अशी आहे की जंतर मंतरवर जे काही कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झालं किंवा JNGचं आंदोलन झालं त्याचा या प्रशांत किशोरच्या विजयाशी किंवा दतियामध्ये काँग्रेस जिंकली या विजयाशी काडी मात्र संबंध नाही. व अज्ञानाच्या आनंदात जे लोक राहतात ते राहू द्या. हा काही त्या आंदोलनाचा परिणाम नाही आहे. मला सांगा की बांकेपूरमध्ये भाजप एवढी अहंकारानं ग्रस्त झालेली आहे, मस्तवाल झालेली आहे की त्यांचा हळूहळू जमिनीच्या वर राहणाऱ्या लोकांचा संबंधच तुटला आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष हे म्हणू शकते की बांकेपूरची जागा आम्ही तिथं कुत्र्याला किंवा मांजराला उभा केलं किंवा दगड जरी उभा केलं तर निवडून येऊ शकतो. खरं आहे त्यांचं. भारतीय जनता पक्ष हे खरं बोललेली आहे की आम्ही कुत्रं मांजर उभा केली किंवा दगड जरी उभा केला तर निवडून येऊ शकतो. मग प्रशांत कसे निवडून आले? याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षाने कुत्र्या मांजराच्या ऐवजी दगडाच्या ऐवजी माणसाला उभा केलं. बांकेपूरच्या जनतेनं म्हणजे बिहारच्या जनतेचं भाजपवर एवढं प्रेम आहे की त्याने भाजपचं ऐकलं ना. ते म्हणले आमचं कुत्रं मांजर किंवा दगडसुद्धा विरोधी पक्षाचा उमेदवाराचा पराभूत करू शकतो. पण भारतीय जनता पक्षाने उभाच केलं नाही ना कुत्र्याला, मांजराला, दगडाला. त्यांनी माणसाला उभा केलं. मग बांकेपूरच्या जनतेनं ऐकलं आणि प्रशांत किशोरला निवडून दिलं त्यांनी. इतका अहंकार एखाद्या पक्षाला. सत्तेचा याला माज म्हणतात, दुसरं काही म्हणू शकत नाहीत. की परंपरागत शीत खरं म्हणजे असं आहे की भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाचा नाही एखाद्या जिल्ह्याचा जरी अध्यक्ष निवडायचा असेल तर त्याची एवढी चर्चा होते. म्हणजे जिल्हा पातळीवर होते किंवा प्रदेशाचे असले तर प्रदेश पातळीवर होते. केंद्रीय अखिल भारतीय अध्यक्ष होणार तर अखिल भारतीय अध्यक्षाची नावांची चर्चा होते. त्या नावांच्या चांगल्या वाईट बाजूचं लक्षात घेतला जातं. इथं राष्ट्रीय अध्यक्ष कधी निवडला जातो तो कधी येऊन बसतो कुणाला समजतच नाही. म्हणजे भारतीय जनता पक्षावर प्रेम करणाऱ्या लोकांना सुद्धा कळत नाही. भारतीय जनता पक्षाची नवीन पद्धत सुरू झाली आणि मग तो अखिल भारतीय अध्यक्ष होतो, मग तो राष्ट्रपती होतो, उपराष्ट्रपती, कोण जे काही होतं नंतर लोकांना कळतं वा हे असं आहे. याचा अर्थ मी कुणाचं काम कमी असतं असं म्हणत नाही. एखाद्याचं काम आपल्याला माहीत नसतं म्हणून तो लहान नसतो, तो मोठाच असतो. पण एक पद्धत रूढ होती आणि खुद्द अखिल भारतीय अध्यक्षाच्या परंपरागत मतदार